डेंग्यू, मलेरिया, कीटकजन्य आजार, हत्तीपाय आजार होऊ नये या आजाराविषयी नागरिकांमध्ये जनजागृती निर्माण व्हावी तसेच मलेरिया महिना निमित्त नागपूर महानगरपालिकेच्या वतीने शहरात जनजागृती करण्यात येत असून एरिया वस्तीमध्ये डेंग्यू, मलेरिया होऊ नये यासाठी गप्पी मासे वितरित करण्यात येत आहे। डेंग्यू, मलेरिया या आजाराविषयी माहिती देण्यात येत असून त्याची लक्षणे आढळल्यास त्वरित उपचार घ्यावा असे आवाहन करण्यात येत आहे। अनेक नागरिकांना यावेळेला गप्पी मासे मोफत वितरित मागच्या वाले असं सामोर ओढतं करा। पालिकातर्फे आलेले कीटकजन्य आजार होऊ नये। कीटकजन्य आजार म्हणजे डेंग्यू, मलेरिया, हत्तीपाय, चिकनगुनिया सारख्या बिमाऱ्या ह्या मच्छरापासून होतात आणि आपण जिथे पाणी साचवून ठेवतो किंवा पाणी साचते तिथं डास अळ्या होतात। ह्या गप्पी माशाचे मुख्य खाद्य आहे डास अळ्या खाणे। जिथं आपण हे मासोळ्या ठेवल्या तिथं आंडुले किंवा चामटोके म्हणतो आपण, लार्वी म्हणतो, ते होत नाही। याचे मुख्य खाद्य ते असल्यामुळे ह्या आजारापासून आपण लोकांना वाचवू शकतो म्हणून हे गप्पी माशाचे वाटप केले आहे। आणि आमची आज मलेरिया महिना असल्यामुळे प्रत्येक एरियामध्ये जनजागृती